दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक चेअरमन माननीय दत्तात्रय बचाराम पाटील, व्हाइस चेअरमन माननीय विश्वजित विश्वनाथ पोद्दार, संचालक आनंदराव दत्तात्रय गावकर, पांडुरंग मारुती पाटील, युवराज मारुती चांदेकर, युवराज ज्ञानदेव भांदिगरे, प्रकाश विठ्ठल फणस वाडेकर, संतोष बाबूराव शिंदे, एकनाथ धोंडी कोरे, दिलीप बळवंत लाड, इम्तियाज इस्माईल शिकलगार, श्रीमती विमल अण्णासो शेटे, श्रीमती आनंदी जनार्दन कोरे, मॅनेजर सुरेश पांडुरंग खोत, कसबा वाळवे व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कसबा वाळवे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। कसबा वाळवे व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कसबा वाळवे या संस्थेचा उद्या बुधवार 31वा वर्धापन दिन सोहळा राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील कसबा वाळवे व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कसबा वाळवे या संस्थेचा 31वा वर्धापन दिन उद्या बुधवारी उत्साहात साजरा होत आहे। संस्थेची स्थापना 1 एप्रिल 1995 रोजी झाली असून स्थापनेपासून संस्थेने ग्रामीण भागातील व्यापारी व सर्वसामान्य सभासदांचा विश्वास संपादन केला आहे। संस्थेच्या ठेवी 6 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या असून संस्थेचा ऑडिट वर्ग अ आहे। संस्थेने आतापर्यंत 4.5 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे। त्यापैकी 2.5 कोटी रुपयांचे सोने तारण कर्ज देण्यात आले आहे। संस्थेची सभासद संख्या 646 इतकी आहे। चालू आर्थिक वर्षात संस्थेला 14 लाख रुपयांचा व्यवसाय नफा झाला असून निव्वळ नफा 4,25,000 रुपये इतका झाला आहे। सभासदांना 12% लाभांश देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे। संस्थेच्या प्रगतीबद्दल सभासद व परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। संस्थेचे चेअरमन म्हणून दत्तात्रय बचाराम पाटील तर व्हाइस चेअरमन म्हणून विश्वजित विश्वनाथ पोद्दार काम पाहत आहेत। तर संस्थेचे संचालक असे आनंदराव दत्तात्रय गावकर, पांडुरंग मारुती पाटील, युवराज मारुती चांदेकर, युवराज ज्ञानदेव भांदिगरे, प्रकाश विठ्ठल फणस वाडेकर, संतोष बाबूराव शिंदे, एकनाथ धोंडी कोरे, दिलीप बळवंत लाड, इम्तियाज इस्माईल शिकलगार, श्रीमती विमल अण्णासो शेटे, श्रीमती आनंदी जनार्दन कोरे, मॅनेजर सुरेश पांडुरंग खोत। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।